सत्कार या शोचे आयोजक राजेंद्र देसाई सर यांच्या हस्ते होणार आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आता सर्व श्री रमेश पवार सर यांनी स्टेजवर यायचंय। त्यांचा सत्कार इथे करण्यात येणार आहे। सर्व रसिक प्रेक्षकांचं आमचे मित्र शासकीय सेवानिवृत्त RD रिसर्च अँड डेव्हलपमेंट असं म्हणलं चालेल राजेंद्र देसाई सर, आणि मी येरवडा जेल प्रेसला होतो म्हणून मला अजय सरांना सांगायचं आहे की त्या चौकातला गणपती बसल्यानंतर मी आता सेवानिवृत्त झालोय, पण त्या चौकात गणपती बसल्यानंतर बघत असताना आज जवळून तुम्हाला बघायची संधी मिळाली। मी फक्त फोटोमध्ये बघत होतो, तर खरं मला आज देसाई सरांमुळे बघायला मिळालं। मी आता कमीत कमी 2 वर्ष झाले रिटायर होऊन, पण सेवानिवृत्तीनंतरचं जीवन जगण्यासाठी आम्ही या क्षेत्रात प्रवेश केलेला आहे। मी तसं गात असतो आणि RD जास्त गातात, कारण कदाचित त्यांना वेळ मिळत असेल। मी वडगाव शिरीला राहायला आहे। मी स्वतंत्र बल्लाळेश्वर ट्रस्ट या नावाने एक ट्रस्ट चालवतो, मंडळ चालवतो। मंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे माझ्या मागे जरा व्याप आहे, पण सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीनं RDनी नागपूर चाळीमध्ये सर्व रसिकांना एकत्र आणण्याचा जो इथं संधी उपलब्ध केलेली आहे लोकांना गाण्याची, ज्येष्ठ नागरिकांच्या मदन त्यांच्यासाठी सर्वांनी कृपया टाळ्या वाजवाव्यात, कारण या वयामध्ये जीवन जगण्यासाठी संगीता नाही म्हणत संगीताची आवश्यकता असते। म्हणून या संगीताबरोबर आम्ही अजय सरांना सांगायचं आहे की ज्याप्रमाणे तुम्ही त्या चौकाचं एखादा कार्यक्रम करत असताना हजारो नागरिक जमा करण्याचं, तसं ह्या RD सरांना आम्हालाही वडगाव शेरीमध्ये आम्ही दिवाळी पहाट किंवा वेगवेगळे 15 ऑगस्ट 26 जानेवारीला कार्यक्रम करत असतो। सेवानिवृत्तीनंतर पत्रकार भवनला 2 वर्ष रिटायरमेंट झाल्यानंतर काय चालतं ते बघायला आम्ही त्या ठिकाणी जात होतो। मी वडगाव शेरीमध्ये RR म्युझिकल फाउंडेशनच्या नावाने एक संस्था काढलेली आहे, त्याचे उद्घाटिका मीराताई शिंदे होत्या। खरंच की त्या आतमध्ये त्यांच्यासाठी कृपया टाळ्या वाजवाव्यात, कारण त्यावेळेस मला एक हौस अशी होती की 2 वर्षापूर्वीच मी हे संगीत चालू केलेलं आहे आणि त्या कार्यक्रमासाठी RD वगैरे आलेले होते। मी माझ्या जनित मित्रमंडळ RR फाउंडेशनच्या वतीनं एक भगवद्गीता देऊन मी RD सरांचा सत्कार करत आहे। वा, मस्त जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी। भगवद्गीता पुढचा सत्कार आहे सौ मीराताई शिंदे यांचा श्री अजय दादा यांच्या हस्ते होणार आहे। नंतर श्री धनंजय गोसावी यांनी स्टेजवर यायचे। श्रीमती बुलबुले मॅडम यांनी स्टेजवर यायचंय। आमच्या ग्रुपच्या सपोर्टर आणि सगळ्यात सहभागी असून सहकार्य करणाऱ्या श्रीमती बुलबुले मॅडम यांचं स्वागत आहे।
रवींद्र कोदे सर. हां, धनंजय गोसावी सर. श्री रवींद्र कोदे सर. श्री उमाकांत खंडाळे सर. श्रीमती सुनंदा जयभाई मॅडम. सौ वर्षा सळकर. श्रीमती उर्मिला भोसले. श्री आनंद वायकर. श्री सुनील जगताप. श्री अशफाक शेख. यानंतर श्री सिद्धेश जुकूर. श्री सचिन पारखे. आणि शेवटी मी स्मिलता चव्हाण. प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघाचे साळवी सर यांनी स्टेजवर यायचं आहे. हास्य क्लबचे प्रकाश आंबरे काका यांनी स्टेजवर यायचं आहे. यानंतर श्री शैलेश गावटे सर साऊंड इंजिनियर त्यांनी यायचं आहे स्टेजवर. यानंतर कुमार सौमिल गावटे व्हिडिओ सौमिल यांनी स्टेजवर यायचं आहे. यानंतर श्री विठ्ठल पाटील फोटोग्राफर यांनी स्टेजवर यायचं आहे.
हॅलो. गीत गाता हो या जो प्रोग्राम आपण गाण्याचा प्रोग्राम ऐकायला आला, राजूची एक जुनी आठवण मला खूप सांगायची वाटते. आम्ही जेव्हा मंडळाचं गणपती बसायचो, शेवटच्या दिवशी आम्ही असंच एक गाण्याचा प्रोग्राम ठेवायचो. एक 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. दरवर्षी राजू यायचा आणि मला एक चान्स द्या, मला एक चान्स द्या, आणि आम्ही राजूला टाळायचो की राजू अरे काय तुझं चाललंय, इथं प्रोफेशनल सिंगर आलेत, हे आलेत. हे 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, आनंद पण माहीत असेल. तर राजूला दरवेळी राजू येणार की मला तुझ्या इथे गाणं बोलायचं, मला तुझ्या मंडळात एक गाणं बोलायचं, आणि आम्ही दरवेळी राजूला टाळायचो. पण आज राजूचा प्रोग्राम बघून माझी गाडी बंद पडली होती. मी कॉर्पोरेशनला गाडी लावून मेट्रोनी बसून घाईत पळत मी राजूचा प्रोग्राम पाहायला आलो. याच्यापेक्षा राजूला एक त्याच्या जिद्दीची आणि त्याच्या कलेची प्रशंसा देण्यात मला खरंच खूप आनंद होतो. आणि मित्रा, तू खरंच आमची मनं जिंकलीस. आज खूप आपण 1-2 वर्ष बघतो आपल्या प्रेरणा ज्येष्ठ नागरिकमध्ये, आणि आपल्या भागातल्या सगळ्या ज्येष्ठ महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तू या गाण्याच्या माध्यमातून एक नवीन ऊर्जा आणि नवीन एक आनंद आणि नवीन एक जीवनाचा एक कला शिकवलीस. आणि खूप नवीन आनंद असेल. बाकी सगळे आमचे भोसले काकू असतील की हे काय प्रोफेशनल सिंगर नव्हते, पण आज त्यांना पाहण्यासाठी तुम्ही सगळे इथं आलात, आणि त्यांना पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आणि त्यांच्या सगळ्या मनाचा आनंद मी पाहतोय, आणि मला एक वेगळी खुशी होती. आणि राजूला खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि इथून पुढचे तुमचे सगळे कलाकार जे असतील त्यांनी असेच प्रोग्राम करावं, असेच आम्हाला यावं. पण पुढच्या वर्षी राजू तू तिकीट ठेवून कर, तिकीट देऊन आम्ही तुझे सगळे तिकीट घेऊ आणि आम्ही येऊ. असंच मी तुला खूप खूप शुभेच्छा देऊन इथंच थांबतो. धन्यवाद. जय गणेश. 2 शब्द राजेंद्र देसाई सर यांच्यासाठी. मी बोलणार आहे. आज आम्ही जे काही कलाकार आम्ही गात आहोत त्याच्या पाठीमागं सगळी मेहनत जे काय आहोत ते देसाई सरांची आहे. आम्हाला जे घडवलंय आज इथं आम्ही उभे आहोत ते फक्त राजेंद्र देसाई सरांमुळे. त्यामुळे जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी व्हायला पाहिजेत. थँक्यू. आणि शशिकला जगतापताई यांनी स्टेजवर यायचंय. बोले बोलते की शशिकला जगतापताई यांचं स्वागत आहे. त्यांचा सत्कार करणार आहेत देसाई सर. त्यांना विनंती करते पुढचं निवेदन तुम्ही सुरू करावं. थँक्यू. धन्यवाद ताई. सर्वप्रथम आलेल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मी मनापासून स्वागत करते. आता आपण बघणार आहोत, आतापर्यंत ताईंनी निवेदन केलेलं आहे, आता ह्याच्यापुढे मी निवेदन करत आहे. आताचं गाणं आहे श्री उमाकांत खंडाळे उर्मिला भोसले, सावन का महिना पवन करे शोर. फिल्म दर्या किनारे घे गाणं, राजेंद्र देसाई आणि जयश्री बुलबुले. त्याच्यानंतर इथे घे दर्या किनारे, नाही इथे दर्या किनारे गाणं घे, जयश्री बुलबुले आणि राजे. हॅलो. आता जे गाणं आहे ते राजेंद्र भोसले आणि बुलबुले मॅडम यांचं आहे. दर्या किनारे हे गाणं आहे. तर विजय जाधववरती बोलू. विजय जाधव आपल्यामध्ये विजय जाधव सर आहेत, त्यांनी प्लीज कृपया स्टेजवर यावं.